हे तू मला डोकं नको खाऊस हा. काल रात्रीपासून तुम्हाला विचारतेस आणि मी तुला तेव्हाच उत्तर दिलंय, तरी पुन्हा तेच, म्हणजे नवऱ्याच्या गुन्ह्याला किंमत नाही असंच ना. नुसती कीट 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 ताप करून ठेवलायच डोक्याला. आठवड्याभराचा एक रविवार मिळतो, तो सुद्धा नीट जाऊ देत नाही. जॉब करायचा म्हणे, काही गरज आहे? महिन्याच्या महिन्याला मी ते कमवतोय, पैसे घरात येत आहे, स्वतःचं घर असताना कोणी कशाला विचार करेल जॉब करायचा? हो हो, तेव्हा सांगितलं होतं मी, चुकलं माझं, माती खाल्ली मी. पण आता काही गरज आहे? त्यावेळेला मी सांगितलं म्हणे, त्यावेळेला चालूच अशी होती, पण आता त्याचा तेही मात्र संबंध नाही. काही नाही काही, तुझी सून, हिला जॉब करायचा म्हणे, नुसतं खो डोक्यात घेऊन बसले. आता तूच समजव हिला काय ते. करू दे, करू दे, काय करते आई, आता तू पण त्या बाजूने. बाबा तुम्ही सुद्धा. बरं आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर मी तरी काय बोलणार. आणि हा, ह्याचं काय करणार? ह्याला दिवसभर असं करत ठेवणार आहे. आजी आजोबा आणि आई चौघं काय ते बघून घ्या. आणि तू जरा आते तुझ्याशी बोलायचं मला. हे बघ, आय एम सॉरी, चुकलं मला. चुकलं म्हणजे तुला जास्त तुला जॉब करायचा आहे ना, कर, माझी काहीच हरकत नाही. आणि आता सासू सासरे पण ते वाचलेच आहेत, माझा मी तरी काय म्हणणार. बरं ऐक, बाहेरच्या जगात गेल्यावर घराकडे दुर्लक्ष करून आई बाबा आणि आता आपला मुलगा यांना फक्त तूच सांभाळू शकतेस, दुसरं कोणी नाही. आणि मला नेहमी याचीच काळजी वाटते की तू घराच्या बाहेर गेल्यावरती यांचं कसं होणार. असं चला तर मग आज काहीतरी चमचमीत जेवण होऊ दे, म्हणजे उद्या बायको जॉबला लागल्यावरती चमचमीत जेवण बंद होणार. थँक्यू.